तर हॅलो गाईज, आता आम्ही आहो रायगडावर. गडावर नाही, खाली हो. गडावर नाही, आता जातोय गडावर. आणि आम्ही आता इथं 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 नाही, हे नाही, इथं नाही, आम्ही नाही तिथं इथं रेस्ट केलेली आहे. सकाळी येऊन 1.5 तास फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आता झालोय गडाकडे. ए नाही रे, नाही कशाला, बसला होता ना तो. आपल्याकडे रेटिंग नसतो. हा, तर हे बघा रायगडाची पहाड. हात दाखवू याला, दाखव, हात दाखव, हात दाखव, 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 दाखव. तिकडे नाही दात मोरदे. हा, ते बघा, हा प्रथमेश, ही वेदिका, ही वैदू, आपला भाव, आणि मी तुमचा शुभ्या. मी तुमची लाडकी वैदू. हा, चला. आणि आम्ही जातोय सध्या रायगडला. ये देखो, ते पाठी युज करू नकोस. आपला आजचा मस्तीवाला ब्लॉग नाही आहे, आपला आजचा सिस्टमॅटिक. हा हा, शिस्त प्लस सिस्टमॅटिक. भाव आपला लिफ्ट मागतोय. चला बघू जे. अरे भाई, शाळेची पोरं बघ एकदम कशी हे येत आहेत. आपणच काय हातबीत पाठीमागं बांधून येतात. हा बघा, शुभम हे कुठं होतं आपल्या तुम्ही. अरे आपण नाही शिकलेला, ते शिकता गप, त्यांना शिकू दे. हो देखो रायगड. भाई सूर्योदय कसा वाटतोय बघ. सूर्योदय, हा सूर्योदय बरोबर. आता माझ्या 12वीवर पाणी फिरलं असतं पूर्ण. सूर्यास्त बोलला असता, इज्जत घालवली असती. तर भाई आज आम्ही आलोय गडाच्या रस्त्याकडे. डांबरी रस्ता केली ना आत्ताच केली नाही ना. हो, आजच आपल्यासाठीच केलेली. स्पेशल आमच्यासाठी केलेलं आहे. म्हणलं आपला आभार आहे, मनापासून धन्यवाद आपला. मी करून घेतलं. पण ते सोड, जातानाचा हा जो सीन दिसतोय ना झाडांचा, तो एक नंबर वाटतंय. आता मागच्या वेळी आलेलो, पण तेव्हा काही दिसलं नाही एवढं. कोणतरी पडताना ते असं झालेलं आहे. इथं कोण लटकलेला, इथं कोण लटकलेला. झाडी मस्त वाटते अशी पूर्ण. पण भाई रात्री जायचं कोण आला तर. हो भाई, काका वजन कमी करायला आले. मॉर्निंग वॉक. एवढं तरी झालं नाही माहिती. फ्रंट रोल मार. रस्ता प्लेन झाला, अजून प्लेन व्हायचा. प्लेन नाही, उलट खड्डे वाढायचे. आता फायनली आलेला आम्ही नाणे दरवाजाच्या जवळ. आणि हा वरती टकमक टोक दरवेळेप्रमाणे. भाई माकडं बिकडं पण आहेत, सेम वैदय सारखे. तिने आज तोंड शांत ठेवला नाही, तिला सांगितलंय खास तोंड शांत ठेवायचं आणि वर चढायचं. चले भाई, थांब थांब थांब. साईल इन्स्ट्रक्शन देऊन आम्ही फॉलो करतात. भाई द्यायची गरज पण नाही, आम्हाला सगळे माहिती आहेत. बघू आता कसं काय विषय होतं पुढं. भाई ज्यांना यायचं होतं ते आलेत, जास्त कोणाला मस्का लावत बसलो मी दरवेळेप्रमाणे. हा, तर पुढं सांगत जाईन काही काही विषय होते. आणि भाई मेन विषय कसा आहे माहिती आहे काय, ही आहे ना ही वैदू, तिने मनात नवस बोलली, ते आता आम्हाला सांगितलं की हा रायगड पहिल्यांदा आले आणि ती रायगड बिना चपलीचा आणणार आहे. बघू कितपत करते. आणि मी तिला बोललोय की अर्ध्या वाटेतच तू चप्पल घालशील. बघू कितपत खरं होते आणि कितपत नाही ते. अरे सुधर तुला काय सांगितलंय बघापासून. जाऊ दे. काय साहिल, आजचा अनुभव तुझा काय ना, आता तर दिवस म्हणजे आम्ही लय खटपट केली आता ना, लय म्हणजे लय. कसं आलेलं आमचं आम्हाला माहिती आहे. एका बसमधून उतरलेलं की अर्धा तास थांबायचो, मग दुसऱ्या गाडीत चढायचो, मग अर्धा तास थांबायचो, मग दुसऱ्या गाडीत. असंच चाललेलं आमचं पूर्ण. आप देखेंगे आगे आगे होता है क्या. आणि भाई ती बघा बिना चपली जाते, जे बोलल्याप्रमाणे करते. बघू आता पुढे कसा काही विषय होतोय. आणि हेच खरे रायगडचे रखवालदार. हे बघा, हे कुणाचं कार्ट आहे रे. राहू दे भाई, बघ ना किती बारका आहे, पण आगाव एकदम. हे बघ, फोन बिन उचलला त्याची भीती वाटते मला. फोटो काढतोय.
माकडांची व्हिडिओ काढतोय. म्हणजे जाती आहेत ना त्या, नको ना. हे भावकी हिची हम्म. ना, आणि याची बायको ती नाही दिसली. ती अशी काय म्हणजे अशी काय बांधून ठेवलेली त्यांना, 5-5 मिनिटानं. बांधून ठेवलेली. तू पाणी पिऊ नको, पोटात दुखे. आमचा ट्रेकर इधर, मी तुमचा भाव दिसते मी. हा कसा वाटतं जरा सांगा. पर्सनल मैदानावर आलाय. बीएम करा. बिया काय त्याची हे ते सोड. काम करा स्वप्न. वेदू तुला साड्या जमते काय? कोणाला विचारलं? वेदू म्हटलं मी. ही बघ. नाही जमत. ते रडते. दाखव ना, थोपडा दाखव. गिरले तिचे. टोपी घालून आणून गरम होल दिला. 2 वेळा पडली असती, हो पडता पडता वाचली. डायरेक्ट खाली. अजून पावभाग पण न चिडली. माकड भैया. हम्म. ओ माकड भैया. जाऊ दे. तिला अंगाव तेव्हा समजेल. कैसे? महादरवाजा. ही अवस्था झाली माझी आता चढून चढून. दिसते मी क्लिअर. अशी अवस्था होते. बॅग बिग आणली तर जपून या जरा. नको वाटते भाई पूर्ण, पण अंगात इच्छा आहे. यायचं म्हणजे यायचंच. भाई हे करू शकतं तर आपण का नाही करू शकत? हा, इथं दमत आले पूर्ण. 5-5 मिनिटं बसते पण चढते. राजे असते. झाली 350 वर्ष होऊन गेली. चल आता भाई, एवढा मला तर इच्छा असं पाहिजे. कुदतोय पण जातोय. मला तर इच्छा पाहिजे फक्त, बस बाकी काय नाही. डोक्यावर बॅग घेतले, आता खांदा चुकत आता, पाठ पूर्ण घामान भिजले. काय बोलणार पुढं? ब्लॉक करू की नको अशी झाले. करायची इच्छा आहे पण करायला जमत नाही. असे छापा जातात. हा चला. अजून 20 मिनिटं लागतील तुला. कुणाला? हिला. चला. ते ऊन लागते म्हणून पूर्ण डोळ्यावर टोपी घातला नाही. चढून चढून आलो पहिल्यांदा आता शिरकाई देवीच्या मंदिरात. खड्डे पाडले दिसते. मंदिरा बघा अजून कसं काय ते आता आपल्याला लागलं. काय लागलं? अरे चमक भरते त्याच्या. बाई इथं सावली आहे बस. कुठलं देवीचं मंदिर? शिरकाई देवीचं मंदिर. वरची सर्वात पवित्र जागा म्हणतात ना, ती हीच. महाराजांचं महाराजांनी शेवटचा श्वास इथे घेतला. तिथे महाराज सांगायला गेलं तर खूप आहे इतिहास, पण असा व्हिडिओमधून सांगताना समोरासमोर ऐकण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे. त्याच्यामुळं मी असं काही व्हिडिओमध्ये सांगत नाही असतं. सोबत आला असतास तर खूप 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 म्हणजे खूप गोष्टी समजल्या असत्या. रायगडाचा इतिहास का थोडक्यात सांगण्यासारखा नाही आहे, बराच खोलवर आहे. जितका समजेल तितका कमीच आहे. या फक्त एकदा रायगड बघा, बाकी काय नाही. आणि पियाला बाई शेवटी हिने चप्पल घातला. भाई मगापासून कुठपर्यंत आले हे पण सांग. नाही ना, म्हणजे मागापासून ते आले पूर्ण अशी म्हणजे पहिल्या पायरीपासून पूर्ण नगरखाना फिरून सगळं झालं असतं तुझं. आता जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत आली आणि इथं चप्पल घातला नाही. जाऊ दे, ऊनच तेवढा आहे. सांगितली घाल तू. माती आहे. हा लय झटके वाजतात बेकार. थोडा वेळ आम्ही पण काढले, चप्पल लय झटके बसतात. भरपूर सण केला ना. कसा आशीर यार. मी तुला कोण मागणार आहे? कट नाही होत रिटेक नसतं. आणि आता जायचंय जगदीश्वराच्या मंदिरात. तिथून महाराजांच्या समाधीस्थळी जाणार, नंतर जेवायला जाणार, जेवून मग वाटेला जाणार ना. ओके डन. चला झालं. चलो. तुला बरं वाटतोय आता? आता आलेला आणि जेवायला गजानन काकांच्या घरात. हा गजानन काकांच्या घरात. दमला, आपण दमलाय, ती पण दमले, ही पण दमले, मी नाही जमले. साहिल पण दमला. साहिल नाही, पतू पण दमलाय. सगळे दमलेत. आता जेवणार पिठला भाकरी. काय बोलू पुढं?
व्ह्यू दाखव बाहेरचा व्ह्यू. हा मेन मी जिथं आहे ना तिथून बाहेरचा व्ह्यू फक्त बघा. नाही दिसत. नाही दिसत दिसणार ना थांब. नाही दिसणार. पुढे जाऊन तुला दाखवायला लागेल. तुला तर रुको उतरायचं. गाइस रुको. हम इधर है और इधर बाहर है. स्वर्ग. बाकी काय नाही. स्वर्गाच्या शेजारी आम्ही जेवायला बसलोय. व्यवस्थित आणि तुला हा आणि अशा घरात जेवण म्हणजे हा 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 मोहीम फते झालेली आहे आमची. मोहीम पते. आता जेवायचा ताणून झोपायचा आणि उठून 2 इथं वाजता झोपायचं नाही बाबा जायचा. आता लगेच थोडी जायचं खाली. मग काय जेवून बिवून झालं की थोडा वेळ आराम करून मग जायचं. 15-20 मिनिटं आराम करून मग जा. हा. या उन्हात न उतरायचा. दमलेत बाई बघ. पलवत न्यायची काय यंदा शुभम? नको पाय बाकडे टाकाय सांगायचे न्यायची पळत. भाई पुढं ब्लॉग होईल की नाही मी गॅरंटी देत नाही. बरंच केला चालत जाऊ. एवढं रागा बाकी नको. काय माहिती नाही. तर गाईज आता आम्ही उतरतोय एवढं सांगायचं होतं. आणि हा बघा Tired झालं हत्ती तलाव. हिने 2 भाकऱ्या खाल्ल्या नाहीत. त्या दोघांनी काय खाल्लेली नाही. त्याने 3 भाकऱ्या खाल्ल्या मी 2 भाकऱ्या खाल्ल्यात. इव. संपला विषय. बस बाकी काही नाही. आता उतरतोय आणि उतरलो कंटाळा खाली. आलाय. उतरताना कंटाळा. मला वाटतच नाही वरती. भाई म्हातारा झालो असल्या काट्या वापरायला लागलो. हा हा, कसा व्हायचा माझा. हा, हा अजून काय हा. दुसरं काय येतं तुला. नव्हतं नाही घेऊ. झाले दमले बिचारे जाऊते काय करत नाही. आपला काय बोलतात ते काय जाऊ दे. भावना समजून घ्या. भावना समजून घ्या. भावनाला समजून घ्या. शब्द. भावनांना समजून घ्या. मग भावना कोण असं म्हणतरी बघितलं साईन. एक एक नाव अशी आपण गाड्यावरनं खाली पटापट उतरतोय. पटापट बाहेर तर पडतात. बाई खाली गेलो बोटो बस. येऊ खाली. तर गाईज आता आम्ही उतरलोय. जास्त काही वेळ घालवत नाही. यो यो. ब्लॉग इथंच संपवतोय. बाय बाय. मी हा कर बाय. मी पण बाय. बस हात पोचत नाही आता.